श्रोते हो नमस्कार. आजच्या 7 संवाद कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. श्रोते हो, गेले काही दिवस स्टार्टअप हा शब्द वारंवार कानावरती पडतो आणि आपण बघतो की शासकीय पातळीवर देखील या स्टार्टअप्सना उत्तेजन देण्याचं धोरण खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय. गेल्या 3 वर्षामध्ये आपण बघितली आकडेवारी तर या स्टार्टअप्समधून जे रोजगार निर्माण झालेत ते जवळपास 6 पटीने वाढलेत मागच्या 6 वर्षामध्ये. तर साहजिकच ही स्टार्टअप्स मुळात काय असतात आणि यांना उत्तेजन देण्याकरता जे आता नवनवीन विभाग सुरू झालेत, वेगवेगळ्या संस्था काम करतायत, तर ह्या कशा प्रकारे काम करतायत याच्याविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमात माहिती घेणार आहोत. आज आपल्यासोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज या संस्थेच्या संचालिका डॉक्टर अपूर्वा पालकर आपल्यासोबत आहेत आणि आपण या स्टार्टअप्सविषयी त्यांच्याकडून आणखी माहिती घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. नमस्कार. या स्टार्टअप्सविषयी बोलताना आधी मला वाटतं हे आपण आम्हाला सांगावं की बऱ्याचदा नवीन सुरू झालेला कुठलाही व्यवसाय याला आपण स्टार्टअप म्हणता की ज्यावेळेस स्टार्टअप म्हणताना समोर काही अशी त्याची व्याख्या आहे. ऍक्च्युली नवीन चालू होणारा प्रत्येक उद्योग हा स्टार्टअप असतो अशातला भाग नाहीये. उद्योग अनेक प्रकारचे असतात, पण आपण जेव्हा स्टार्टअप ही परिभाषा एखाद्या स्टार्टअपला देतो तर त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना काही आहे आणि एखादा समाजाचा प्रॉब्लेम, इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम, गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा हा स्टार्टअप असतो आणि ज्याला आपण थोड्या काळातच ज्याला स्केल आणू शकतो अशा टाईपचा उद्योग असेल तर त्याला आपण स्टार्टअप म्हणतो. म्हणजे स्टार्टअपमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे नाविन्यता, आणि ही नाविन्यता ज्याच्याविषयी आता खूप बोलल्या जात आहे ते प्रोडक्टच नवीन असायला पाहिजे किंवा सर्व्हिसेस नवीन असायला पाहिजे अशातला भाग नाहीये. त्याच्यामध्ये एखादा मॉडेल सुद्धा नवीन असू शकतो. उद्योजक अनेक प्रकारचे असतात. पहिला प्रकारचा जो उद्योजक असतो त्याला आपण लाईव्हलीहूड ऑन्टरप्रिनरशिप असं म्हणतो की ज्याच्यातून 4 पैसे मिळतील आणि माझं घर चालेल, त्याला आपण लाईव्हलीहूड ऑन्टरप्रिनरशिप म्हणतो. आणि लाईव्हलीहूड ऑन्टरप्रिनरशिप असे खूप अनेक लोक करत असतात. काही गृहउद्योगाचे काही उद्योजक असतात, काही महिला असतात, काही लोकांनी छोटे दुकान टाकलेले असतात, त्यालाही आपण उद्योगच म्हणतो. पण त्याला आपण स्टार्टअप असं कधी म्हणत नाही. पण जेव्हा आपण स्टार्टअप अशी परिभाषा एखाद्या उद्योगाला देतो तेव्हा 2 गोष्टी अगदी प्रामुख्याने बघण्याची गरज असते की त्याच्यामध्ये इनोव्हेशन हे काय आहे त्या प्रोडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये किंवा मॉडेलमध्ये, आणि 3 ते 5 वर्षात तो उद्योग मोठा कसा होऊ शकेल. त्याच्यात जर का तो 5 एम्प्लॉईजनी चालू करतोय तर तो ऍटलिस्ट 5,000 एम्प्लॉई, 20,000 एम्प्लॉईची अशी एस्पिरेशन तरी त्या स्टार्टअपचं आहे का, अशा सगळ्या गोष्टी बघून त्याला आपण स्टार्टअपचा दर्जा असा देतो. अच्छा. आणि आता अलीकडच्या काळामध्ये हे स्टार्टअप्सला एवढं महत्व मुळात का दिलं जातंय याचा एकंदरीत आपल्या देशाच्या विकासामध्ये किंवा अर्थव्यवस्थेमध्ये ह्याची काय भूमिका असते? खरं तर 2 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या सगळे एकूणच बोलल्या जाते की जॉब सीकर, जॉब गिव्हर असा हा शब्द सगळे वारंवार वापरत असतात की मला जॉब सीकर व्हायचंय की जॉब गिव्हर व्हायचंय. तर उद्योजकात किंवा स्टार्टअप्समध्ये जे जातात ते त्यांची जी ज्याला आपण म्हणतो इंटरनल लिडरशिप आणि कॉन्फिडन्स इतका हाय असतो की ते आज 5 मुलं एम्प्लॉय करू शकतील, 20 मुलं एम्प्लॉय करू शकतील, 25 मुलं एम्प्लॉय करू शकतील. असा हा जो कल्चर आपल्याला भारतामध्ये जे आणण्याची गरज आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं स्टार्टअपचा खूप महत्वाचा रोल आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण मेक इन इंडिया ह्या कॉन्सेप्टबद्दल बरंच बोलत आलेलो आहे. पण मेक इन इंडिया हा कॉन्सेप्ट जर का भारतात खरंच आणायचा असेल आणि अंमलात आणायचा असेल तर खूप गरजेचं आहे की भारतात प्रोडक्ट्स बनायला पाहिजे आणि कुठेतरी इम्पोर्ट सबस्टिट्यूशनवरती लोकांनी काम करण्याची गरज आहे. आणि स्वदेशी प्रोडक्ट्स, जास्तीत जास्त स्वदेशी प्रोडक्ट्स कसे क्रिएट होऊ शकतील अशा स्टार्टअप्सचे हे 2 मुख्य उद्दिष्ट मला दिसत आहेत की एक म्हणजे उद्योग तयार करणे आणि दुसरं जास्तीत जास्त मुलांना किंवा लोकांना रोजगार देणे. या 2 गोष्टी याच्यातून उद्दिष्ट. आणि तिसरं ऑफकोर्स त्याचा आउटकम असणारच आहे की इकॉनॉमी डेव्हलप होणार आहे आणि इन द लॉंग रन फक्त ते भारतापुरतं सीमित न राहता ते भारताबाहेर सुद्धा जाणारच आहे. तर हा अल्टिमेट आउटकम या स्टार्टअप्सचा आहे.
आपलं आता हे जे पुणे विद्यापीठातलं केंद्र आहे हे कशा प्रकारे काम करतं? म्हणजे एखाद्याला तिथं सहभागी व्हायचं असेल तर त्याच्याकरता काय करावं लागतं? हे केंद्र आपण 2018 साली चालू केलं. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये याची नवीन प्रोव्हिजन झाली आणि आता सगळ्या विद्यापीठांमध्ये माझं जे पद आहे संचालक नवोपक्रम नवसंशोधन आणि सहचार्य मंडळ हे पद क्रिएट झालेलं आहे. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या कायद्यातच दिलेल्या आहे आणि त्या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट त्याच्यात दिलेलं आहे की आपण उद्योजक तयार करणे, घडवणे, त्याचे अभ्यासक्रम क्रिएट करणे आणि त्यांना क्रेडिट कोर्सेसच्या मध्ये रूपांतर करणे आणि इन्क्युबेशन सेंटर्स स्थापन करणे असं उद्दिष्ट आहे. तर आपण एक पुणे विद्यापीठात एसपीपीयू रिसर्च पार्क फाउंडेशन म्हणून सेक्शन 8 कंपनी पण क्रिएट केलेली आहे आणि या सेक्शन 8 कंपनीमध्ये आपण कंपनीज इन्क्युबेट करतो. पण हे करत असताना आपली एक छोटीशी जर्नी आहे पुणे विद्यापीठाची. 2-2.5 वर्षात आपण जे काही केलेलं आहे ते छोटंच कार्य आहे, पण आज आता आपल्याकडे 340 कॉलेजेसनी स्टार्टअप इनोव्हेशन सेल्स विद्यापीठाच्या अंडर स्थापन केलेले आहेत आणि या 340 कॉलेजेसमध्ये एक प्राध्यापक हा हेड स्टार्टअप इनोव्हेशन सेल म्हणून कार्यरत आहे. विद्यापीठांनी एफर्ट्स घेऊन या 340 प्राध्यापकांचं फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घेतला, त्यांना ट्रेन केलं, कारण हा नवीन विषय आहे. या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम आपल्या सेंटरनी केलंय आणि आता हे सगळे कार्यरत आहेत. याच्यातून आपण असं करतो की दर कॉलेजमधून आपण एक I2E कॉम्पिटिशन दरवर्षी घेतो, विच इज इनोव्हेशन टू एंटरप्राइज कॉम्पिटिशन आणि हे आता आपण 3 वर्ष सातत्याने घेतोय. यावर्षी आता साधारण आपल्याकडे 300 एंट्रीज आल्या आहेत आणि हे सगळे आयडिएटर स्टुडंट्स आहेत आणि 2-2 मुलांच्या टीम्स असतात आणि ते आपला जी प्रोडक्टची कल्पना आहे ती त्यांच्या कॉलेज स्तरावरती एक स्पर्धा घेतली जाते आणि कॉलेज स्तराच्या स्पर्धेतून जे टॉप 2 एंट्रीज असतात त्या क्लस्टर लेवलला येतात आणि क्लस्टरला आपण 9 क्लस्टर्स असे क्रिएट केलेत आणि 9 क्लस्टर्समध्ये ते कॉम्पीट करतात आणि तिथून ज्या टॉप 40 एक आयडियाज असतात ज्यांना की खूप पोटेन्शियल आहे की ते स्टार्टअपमध्ये त्यांचं रूपांतर होऊ शकतं, अशा लोकांना आपण विद्यापीठ स्तरावरती आणतो आणि तिथे आपण त्यांना सीड मनी, प्राइज मनी असं जनरली म्हणतो, 1 लाखाचं पहिलं बक्षीस, 50,000चं दुसरं बक्षीस आपण पहिल्या 2 स्टार्टअप्सना देतो. पण हे करत असताना आपण ज्या 35 कंपन्या आपण आयडेंटिफाय केल्या असतात त्या सगळ्यांना तिथे सोडत नाही, कारण यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. यांना मग आपण प्री इन्क्युबेशन स्टेजमध्ये आपल्याबरोबर पुढे घेऊन जात असतो आणि तिकडनं फायनली इन्क्युबेट होतात. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे जी कॉलेज लेवलला चालू होते साधारण ऑगस्ट-सप्टेंबरला, ही पुढच्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत आपण त्यांचं हँडहोल्डिंग करतो आणि दर स्टेजमध्ये आपण त्यांच्यासाठी छोटे छोटे कार्यक्रम करतो, ज्याला की आपण बूट कॅम्प असं म्हणतो, 3 दिवसाचं बूट कॅम्प, ज्याच्यामध्ये की त्यांची आयडिया तर आहे पण त्यांना ती मांडता येत नाहीये आणि ती मांडता येत नसल्यामुळे त्यांना इन्क्युबेशन सेंटरमध्ये एंट्री मिळू शकत नाही. असं होत असताना आपण ह्या सगळ्यांची काळजी घेऊन आपण त्यांना त्या मार्गातून आपण काही उद्योजक आयडेंटिफाय करतो ज्यांना आपण स्टार्टअप म्हणू शकतो आणि त्यांना आपण इन्क्युबेट करतो. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग आहे की इंडस्ट्रीशी आपण टायअप करतो. मागच्या वर्षी क्लाउड क्यू किर्लोस्कर ग्रुपची कंपनी आहे, त्यांनी त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आपल्या विद्यापीठाला दिले आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंट्सचे सोल्युशन्स त्यांना हवे होते आणि हे जे प्रोडक्ट्स होते हे साधारण क्लाउड क्यूच्या परव्ह्यूमध्ये त्यांना हे सगळे इम्पोर्ट करायला लागत होते, हे सगळे प्रॉडक्ट्स. तर त्याचं सोल्युशनिंग आपल्या या माध्यमातून आपण एक हॅकेथॉन रन केली आणि त्या हॅकेथॉनच्या माध्यमातून आपण काही मुलं किंवा टीम्स आयडेंटिफाय केल्या आणि तिथे त्यांनी बक्षीस 5 लाखाचं ठेवलं होतं. आणि तिसरा जो एक अजून भाग होता की ती खूप इंटरेस्टिंग आहे की पीसीएमसीनी स्मार्ट सिटीच्या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत जे समाजाचे प्रॉब्लेम्स आहेत, सिव्हिल सोसायटीचे जे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, कचरा व्यवस्थापन असेल किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स असतील वगैरे, असे सगळे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स त्यांनी आपल्याला दिले आणि तिथेही त्यांनी प्राइज मनी ह्या 5 लाखाचा ठेवला आणि त्यातून सुद्धा काही उद्योजक आपल्याकडे आले. 1, 2, 3 आणि चौथा मार्ग म्हणजे ग्रासरूट इनोव्हेटर्स ज्यांना आपण म्हणतो की जे विद्यापीठाशी निगडीत नाही किंवा ते अलुमनाई नाही किंवा ते प्राध्यापकांशी रिलेटेड नाही, पण एखादा व्यक्ती ज्यांनी काहीतरी इनोव्हेटिव्ह काम केलं असेल त्याला सुद्धा आपण पिच फेस्टद्वारे संधी देतो. अशा सगळ्या मार्गातून आपण या सगळ्यांना
विद्यापीठात आणतो आणि हे जे इन्क्युबेट होतात या कंपन्या यांना मग आपण सगळी फॅसिलिटीज देतो. म्हणजे आपलं इन्क्युबेशन सेंटर आहे जिथे बसू शकतात ते. त्याच्याबरोबर त्यांना मार्केटिंगचा सपोर्ट, त्यांना लीगल सपोर्ट, त्यांना मेंटरशिप सपोर्ट. आपण एक पर्सनलाइज मेंटरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे जो 3 महिन्याचा प्रोग्राम असतो आणि त्या 3 महिन्याच्या प्रोग्राममध्ये दर टप्प्यात एखाद्या स्टार्टअपची काय चुका होऊ शकतात ते मेंटर्स त्यांना मदत करतात की त्या चुका होऊ नये, त्यासाठी काय करण्याची गरज आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की एम्प्लॉईज बरोबर कॉन्ट्रॅक्ट्स असतात. म्हणजे अनेक उद्योजकांना माहितीच नसतं की एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्ट हा प्रकार असतो किंवा 2 को फाउंडर्स आहेत त्यांच्यामध्ये अग्रीमेंट असणं हे गरजेचं असतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या उद्योजकांना माहिती नसतात आणि ज्याच्या कारणाने हे उद्योजक फेल होतात. म्हणजे अनेकदा ते फेल होतात. या सगळ्या गोष्टी आपण ओव्हरकम कसं करू शकतो असं हे सगळं कार्य या सेंटर मार्फत आपण रन करत असतो आणि यातून आता साधारण 40 स्टार्टअप्स आपल्या सेंटरला आहेत. साधारणपणे कुठल्याही स्टार्टअपचा प्रवास एक ढोबळमानाने कसा असतो? म्हणजे कुठलाही एक तरुण जरा एखादी विशिष्ट आयडिया किंवा विचार घेऊन तुमच्याकडे आलाय की मला ह्या विषयावरती काम करण्याची माझी इच्छा आहे, त्याच्यानंतर ह्या कशा स्टेजेस असतात याच्या? खरं सांगायचं तर असे खूप लोक येतात आमच्याकडे जे म्हणतात की आम्हाला असं वाटतं की हा एक असा प्रॉडक्ट आहे आणि अशी सगळ्यांची अपेक्षा असते जे रिसर्चर्स असतात किंवा जे इनोव्हेटर्स असतात त्यांना असं वाटतं की मार्केट थांबलं आहे त्या प्रोडक्टसाठी. बरोबर. आणि मी आणणार आणि हा प्रोडक्ट सक्सेसफुल होणार. खरं. पण याच्यामध्येच आम्ही हे एक लॅब रन करतो ज्याला आम्ही पॉवर 2021 म्हणतो. पॉवर 2021 मध्ये 3 महिन्याचा एक कार्यक्रम आपण रन करतो. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कस्टमर्सना काय हवंय, म्हणजे अल्टिमेट युजर्सना काय हवं, कस्टमर एक्सपिरियन्स मॅनेजमेंट जे आहे ते त्याच्यातून आपण त्या सगळ्या आयडियाजना आपण नेतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपली संकल्पना आहे की त्या मुलांनी आपलं सोल्युशन न सांगता 50 टू बी कस्टमरना जाऊन भेटणे आणि त्याच्यातून आढावा घेणे की खरंच या प्रोडक्टची गरज आहे का, असं करून मग आपण त्यांच्याकडूनच इव्हॅल्युएशन घेतो की तुम्हाला आता वाटतं आहे का ह्या 3 महिन्याच्या कार्यक्रमानंतर की तुमच्या आयडियाची खरंच गरज आहे किंवा तुम्ही जे सोल्युशन सांगताय त्याची खरंच गरज आहे का. आणि त्यातून इनफॅक्ट मला असं सांगावंसं वाटतं की आम्ही कुठल्याच स्टेजमध्ये सांगत नाही की यू आर नॉट अप टू द मार्क. आम्ही कधी स्वतःहून सांगत नाही त्यांना. आम्ही त्यांना त्याच्यातून जायची संधी देतो आणि त्यांनीच ठरवणं अपेक्षित असतं की मला हे उद्योग पुढे न्यायचं आहे की नाही. ही अशी आपण पूर्ण प्रोसेसच ठरवलेली आहे. मग काही स्टार्टअप इनिशिएटर्स आमच्याकडे येतात आणि म्हणतात की नाही आम्हाला 3 महिने थांबायला पाहिजे, आम्ही आत्ता लगेच काही कंपनी फॉर्म करणार नाही, आम्हाला 2-3 महिन्याचा कालावधी द्या, आम्ही परत तुमच्याकडे येऊ. पॉझिटिव्हली चार्ज करूनच आपण त्यांना बाहेर पाठवतो, म्हणजे मोटिवेट करूनच त्यांना पाठवतो जो कोणी या क्षेत्रात येतो. इथे नाही म्हणण्याचा वावच नाही. ही काही परीक्षा नव्हे की जिथे मार्क पडतील आणि ते बाहेर जातील आणि त्यांना जॉब मिळतील वगैरे अशातला. हे तर रिअल लाईफ एक्सपेरिमेंट आहे जे आपण स्टार्टअप इकोसिस्टममध्ये करतो. आपण आता मेंटॉर हा शब्द वापरला मगाशी, तर हे जे मेंटॉर आहेत की जे त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करतात, तर हे लोक कोण आहेत? म्हणजे हे इंडस्ट्रीमधलेच ज्येष्ठ मंडळी असतात किंवा कोविड काळात मेंटर्स आपल्याला पुण्याबाहेरचे आहेत ते सुद्धा आपल्याला लाभले आहेत. म्हणजे काही आपले मेंटर्स IIM कॅलकटाचे काही मेंटर्स आहे, IIT मद्रासचे काही आपल्याकडे मेंटर्स आहेत, काही मेंटर्स पुण्यातले आहेत. पण अनेक जे मेंटर्स आपण घेतलेले आहेत ते स्टार्टअपचे एक्सपर्ट्स आहेत की ज्यांनी कमीत कमी 5-10 कंपन्या सक्सेसफुल होताना बघितलेल्या आहेत, उद्योजक आहेत. अशातले काही बिझनेस एक्सपर्ट्स आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत. त्याच्याचबरोबर लिगल ऍस्पेक्ट्स समजणारे काही लोक आपण जोडून घेतलेले आहे. काही आपल्याकडे IPR एक्सपर्ट्स आहेत जे मदत करतात आपल्या स्टार्टअप्सना फ्रॉम द IPR पर्स्पेक्टिव्ह. काही एक्सपर्ट्स आहेत ते फक्त गो टू मार्केट, म्हणजे मार्केटमध्ये कसं जायचं याची एक्सपर्टीज त्यांच्याकडे आहे. काही जे आहे ते बिझनेस मॉडेलवरती काम करतात स्टार्टअप्स बरोबर. असे आपल्याकडे साधारण 50 मेंटर्स आपल्याकडे आता तरी आपल्या संस्थेत आपल्या सेंटरमध्ये जोडल्या गेलेले आहेत. त्यातले थोडे डोमेन एक्सपर्ट्स जे आहेत
ते विद्यापीठातले सुद्धा काही प्राध्यापक आहेत. जे एखादा मुलगा सेन्सर टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असेल किंवा मटेरियल सायन्समध्ये काम करत असेल किंवा एन्व्हायरमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असेल तर आपले एक्सपर्ट्स, विद्यापीठाचे एक्सपर्ट सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मदत करतात. अच्छा. आता स्टार्टअपच्या समोर वेगवेगळ्या प्रकारची जी आव्हानं असतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं असतं ते आर्थिक पाठबळाचं. तर कुठल्याही स्टार्टअप करता हा प्रश्न सोडवण्याकरता काय करता आपण, म्हणजे किंवा हे आर्थिक पाठबळ कुठून मिळू शकतं? मला असं वाटत नाही एखाद्या कुठलं इन्क्युबेशन सेंटर असं असेल की जिथे स्टार्टअपनी येऊन पहिला एक्सपेक्टेशन की मला तुम्ही पैसे देणार का, हे एक एक्सपेक्टेशन असतं. स्पेशली विद्यापीठात आलं की तो एक एक्सपेक्टेशन असतं. तर आपलं असं म्हणणं असतं की स्टार्टअप्स किंवा इन्क्युबेटर्समध्ये गेल्यावर पहिला प्रश्न असा असतो मुलांना किंवा स्टार्टअप कंपनीजना की तुम्ही बूटस्ट्रॅप ज्याला की म्हणतो की आपलं भांडवल टाकून तुम्ही कंपनी चालू केली आहे का आणि तुमचं भांडवल किती आहे, ही पहिली स्टेज असते किंवा पहिला टप्पा असतो. दुसरी स्टेज किंवा दुसरा टप्पा जो आहे की फ्रेंड्स अँड फॅमिली म्हणतो की एखादी माझी आयडिया आहे आणि ज्याच्यावरती माझा विश्वास आहे, तर माझ्या आई वडिलांचा, माझ्या काका मामा मावशींचा किंवा माझ्या मित्रमैत्रिणींचा विश्वास आहे का, तर त्यांनी पैसे टाकले आहेत का. सो फ्रेंड्स अँड फॅमिली हा दुसरा टप्पा असतो. तिसरा टप्पा जो आपल्याकडे असतो तो तर ज्याला आपण सीड फंड म्हणतो. वेन वी सी की एवढं झालं आहे आणि त्याच्यानंतर थोडा बिझनेस ट्रॅक्शन आलेला आहे, तर त्या स्टेजमध्ये सीड फंडिंग हे उद्योजकांना देण्याची आपण मदत करत असतो, म्हणजे विद्यापीठातून आपण हेल्प करत असतो. आणि सीड फंड झाल्यावर देन वी ट्राय अँड सी की एंजल एखादा मिळतोय का. तर आपल्याकडे काही स्टार्टअप्स आहे ज्यांना एंजल्सनी 75 lakhs to $1 crore असं एंजलकडून मिळण्याची शक्यता असते. तर त्या लेवलपर्यंत तो स्टार्टअप आला आहे का, पण त्याच्यासाठी थोडा बिझनेस ट्रॅक्शन असायला पाहिजे, सेल्स ट्रॅक्शन असायला पाहिजे. फक्त आयडिएशन स्टेजवरती, पण आयडिएशन स्टेजमध्ये मग काही स्कीम्स आहेत, भारत सरकारच्याही काही स्कीम्स आहेत, जेव्हा ते टेस्टिंग करत असतात त्या स्कीम्सचा ते उपयोग करून सुद्धा मुलांना ते फंडिंग मिळू शकतं. पण ते स्टार्टअपचं फंडिंग नाहीये, ते डिफरंट टाईप ऑफ फंडिंग आहे, जे प्रोडक्ट डेव्हलपमेंटचं फंडिंग. असे अनेक भारत सरकारचे इनिशिएटिव्ह आहेत. आणि हे करत असताना एंजलपर्यंत पोहोचला आणि नेक्स्ट लेवलवरती जेव्हा जातो तर व्हीसी फंडिंग ज्याला आपण म्हणतो किंवा व्हीसी फंडिंग. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर सिरीज 1, सिरीज 2, सिरीज 3, तर असे टप्पे असतात. आणि दर टप्प्यावरती त्याला काही ना काही एक एक्सपेक्टेशन सेटअप असतं की त्यांनी एवढा तरी बिझनेस करायला. सो तारेवरची कसरत असते स्टार्टअपची, कारण त्याला फंडिंग तर हवं असतं, बट ऍट द सेम टाइम त्याला तेवढा बिझनेस ट्रॅक्शन पण दाखवणं तेवढंच गरजेचं असतं. बरोबर. तर दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायला लागतात. म्हणून त्याला आपण म्हणतो की स्केल फास्ट कसा आला, म्हणजे 3 वर्षात एक 10 कोटी 20 कोटी 30 कोटीपर्यंतच इन्व्हेस्टमेंट आणली. आणि जेव्हा इन्व्हेस्टमेंट येते म्हणजे मार्केटला कॉन्फिडन्स आहे की तुमच्या प्रोडक्ट विल डू समथिंग गुड इन द मार्केट. तर हे टप्पे खूप महत्वाचे आहेत आणि या पद्धतीनंच हे मार्केट चालतं. हे म्हणजे फक्त पैसे कोणीतरी आणून आणि तुम्हाला देईल आणि तुम्ही काम करा असं स्टार्टअप्समध्ये होऊ शकत नाही. कारण इट इज रिअल मनी, हार्ड मनी, आणि हार्ड मनीचा रिटर्न. कारण शेवटी एक इन्व्हेस्टरला रिटर्न हवा. एंजलही असला तरी त्याला रिटर्न हवा, सीड असला तरी देयर हॅज टू बी अ रिटर्न एव्हरीवेअर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहे आणि परफॉर्मन्स बेस्ड आहे, म्हणजे स्टार्टअप सगळं परफॉर्मन्स बेस्ड आहे. बऱ्याचदा स्टार्टअप्स सुरू होतात पण आपण बघतो की म्हणजे खूप प्रीमॅच्युअर काही वेळेस किंवा काही काळानंतर त्यांना अपयश येतं किंवा बरेचसे बंदही होतात. साधारणपणे आता आपल्या पाहण्यात एक काय कारण बऱ्याचदा दिसतात की कशामुळे असं होतं? एक मध्ये आम्ही स्टडी पण केला होता पुणे विद्यापीठात. तर त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आमच्या लक्षात आल्या आणि ज्या आय थिंक सगळ्यांनाच बऱ्यापैकी स्टार्टअप्सनाही तो रिपोर्ट आम्ही शेअर दरवेळेला करतो, कारण त्याच्यामध्ये हाच एक मोठा इश्यू किंवा मोठा प्रॉब्लेम आहे की कॉम्पिटिशनचा अभ्यास व्यवस्थित झालेला नसतो. प्राइसिंग कॉस्टिंगवरती प्रॉब्लेम्स अँड इश्यूज असतात. कारण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा साधारण कॉस्टिंग केलेली असते, पण जेव्हा आपण स्केलमध्ये जातो तर ती कॉस्ट कशी चेंज होईल, इनिशियल प्राइसिंग कधी कधी चुकतं. आणि एकदा तुम्ही मार्केटमध्ये एक प्राइस सेट केल्यानंतर तू प्राइस चेंज केली तर त्याच्यामध्ये इश्यूज अँड चॅलेंजेस येऊ शकतात. तर कॉस्टिंग असेल, प्राइसिंग असेल, कॉम्पिटिशनचं एनालिसिस असेल, तुमचा बिझनेस मॉडेल असेल किंवा रिप्लिकेशन ऑफ युअर प्रोडक्ट. नेहमी एक स्टार्टअपमध्ये हा एक नेहमी पहिला प्रश्न असतो जे ज्युरी विचारतात की कोणी एखादी मोठी कंपनी हे किती फास्ट रिप्लिकेट करू शकेल.
कारण तुम्ही छोटासा स्टार्टअप आहात आणि हे जी टेक्नॉलॉजी तुम्ही आणताय किंवा तुम्ही जे मॉडेल आणताय हे रिप्लिकेबल आहे का? तर जर का रिप्लिकेबल झाला तर इट मे सो हॅपन की लोक मला म्हणतात स्पर्धेत तुम्ही टिकू शकणार नाही. म्हणजे दॅट इज अ आयडिया कोणीतरी माझी चोरली असं अनेकदा लोक जे विचार करतात तो येत. आणि इथे स्टार्टअप्स फेल होतात कारण त्यांनी या गोष्टींचा अभ्यास साधारण केलेला नसतो. आणि जो स्टार्टअप येतो तो म्हणतो की माझ्या व्यतिरिक्त कोणी अजून हे काम करतच नाहीये. पण ते ड्यू डिलिजन्स करणं खूप गरजेचं असतं की अजून कोण करतंय, हे भारतात कोणी करतंय का, महाराष्ट्रात कोणी करतंय का, पुण्यात असेल तर पुण्यात अजून कोणी करतंय का, जगात कोणी अजून अशा प्रकारचं प्रोडक्ट करतंय का, हा अभ्यास करणं खूप गरजेचं. माझं असं प्रामाणिक मत आहे की कुठलाही उद्योगधंदा सक्सेसफुल करायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग खूप परफेक्ट असायला पाहिजे. म्हणजे स्टार्टअप्सनी 50 ते 60% वेळ प्लॅनिंगवरती इनिशियली दिला तर प्रोडक्ट सक्सेसफुल होण्याचे खूप जास्ती चान्सेस आहे. पण खूप घाईनं प्रोडक्ट मार्केटमध्ये जेव्हा लॉन्च करतात आणि पुढचा विचार न करता मग पुढचं भांडवल आहे की नाही याचा विचार करत नाही. अनेकदा बंद करण्याचे कारण फायनान्शियल रिझन्स पण असतात कारण त्यांच्याकडे पुढे कंपनी चालवण्यासाठीच पैसे राहत नाही किंवा टेक्नॉलॉजी अडव्हान्स होते आणि आपल्याला अडव्हान्स टेक्नॉलॉजी आणायची असेल तर तेवढे पैसेच राहिलेले असतात आणि इन्व्हेस्टर ती स्टोरी बाय करत नाही. अशामुळे उद्योग अनेकदा बंद पडतात. त्याची ही कारण आहे. मग तुमच्याकडे जे स्टार्टअप्स येतात आधीपासून इन्क्युबेशन करतात तर ह्यांचं एक प्रकारचं मॉनिटरिंग तुम्ही नंतर करता का? म्हणजे सुरू झाल्यानंतर देखील हे कसं काम करतायत किंवा यांना काय अडचणी येत आहेत किंवा एखाद्या वेळेस यांना अपयश येतंय त्यावेळेस त्यांना काहीतरी सल्ला देणं किंवा आधार देणं हा प्रकार होतो का? हा त्यानेच करायला लागतो. कारण स्टार्टअप्समध्ये जो व्यक्ती किंवा जो फाउंडर असतो तसं म्हटलं तर तो त्या पोझिशनवरती खूप लोनली असतो, एकटाच असतो आणि त्याला ती कंपनी लीड करायची असते. ती त्याची आयडिया असते. काही प्रमाणात घरून सहयोग असतो, कधी कधी घरातून पण नसतो. म्हणजे थोडासा विरोध असतो एखाद्या वेळेला. त्यामुळे स्टार्टअप्समध्ये इन्क्युबेशन सेंटरचा हा खूप महत्वाचा रोल आहे की एक तर त्यांना प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे, मोटिवेट करणं. पण फक्त प्रोत्साहन देऊन ते काही सक्सेसफुल होऊ शकणार नाही. पण त्यांना सातत्याने मार्ग दाखवणं हे पण आमचं काम आहे. जसं आम्ही प्री इन्क्युबेशनचा जो पॉवर 2021चा एक प्रोग्राम घेतो त्याच्यानंतर आम्ही इन्क्युबेशन सेंटरला जे स्टार्टअप्स येतात त्यांना 3 महिन्याचा स्ट्रक्चर्ड मेंटरशिप प्रोग्राम देतो. आणि स्ट्रक्चर्ड मेंटरशिप प्रोग्राम त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करतो की प्राइसिंग कसं आहे, कॉस्टिंग कसं आहे, मॉडेल कसं आहे, गो टू मार्केट स्ट्रॅटेजी करेक्ट आहे की नाही, लिगल ऍस्पेक्ट्स करेक्ट आहेत की नाही वगैरे वगैरे सगळं ते. आणि पिच कसे करत आहेत, मार्केटमध्ये कसे जात आहेत, सेगमेंट्स काय आहेत, कुठे जात आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडून 3-3.5 महिन्यात करून घेतो. आणि मग स्लोली त्यांना आपण मार्केटला एक्सपोजर देतो. आणि हे सगळं करत असताना दर टप्प्यात आपण त्यांचा आढावा घेत असतो. म्हणजे मेंटर्सकडून आढावा घेत असतो, त्यांच्याकडून आढावा घेत असतो की तुम्हाला अजून कुठल्या एरियामध्ये असं तुम्हाला वाटतंय की तुम्हाला काहीतरी मदतीची गरज आहे, असं आपण करत असतो. आणि मग यातून गेल्यानंतर दर 6 महिन्याचा एक आढावा असतो. आणि 18 महिन्यानंतर आपण साधारण त्या स्टार्टअपला ग्रॅज्युएट करतो. म्हणजे आपल्या याच्यात म्हणजे ते कान बी म्हणजे युनिव्हर्सिटी बरोबर ते कायमचे राहू शकत नाही कारण पुढची बॅच येणार. असं आता पहिला अजून कोहोर्ट आमचा ग्रॅज्युएट व्हायचा आहे बिकॉज दिस टाइम आपण एक्सटेंड केलं अप टू 2 इयर्स. आणि मग ते ग्रॅज्युएट होतात आणि मग ते दर टप्प्यात आपण बघतो. आणि एखाद्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की हे पुढे जात नाहीये किंवा यांची प्रगती होत नाहीये तर अशा ठिकाणी मग त्यांना समज देऊन म्युच्युअली जर का क्लोजर करायचं असेल तर तसं सांगतो. किंवा मार्केटमध्ये जायचं असेल आणि अग्रेशन अजून आणायचं असेल तर त्याच्यासाठी मदत करतो. आपण जे होतकरू सगळे जे आहेत किंवा ज्यांना असं वाटतं आपण काहीतरी करावं त्यांना काय सांगाल की बेसिकली तुमच्यामध्ये मुळात काहीतरी एक असणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच तुम्ही इकडे यावं. बरोबर. याविषयी काय सांगाल? खरं तर अनेकदा पालकांना असं वाटतं की एखाद्या मोठ्या कंपनीत जाऊन एखादा जॉब घेणं किंवा एखादी सरकारी नोकरी करणं हे उद्दिष्ट असावं आपल्या मुलाचं. त्याच्या अगेन्स्ट ऑफकोर्स माझ्याकडे काही पालक पण आलेले ज्यांनी खूप प्रोत्साहन दिलं त्यांच्या मुलांना. पण ते प्रोत्साहन देत असताना आजच्या काळात म्हणजे गेले 3 ते 4 वर्षात जो बदल मला समाजात दिसतोय आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की काही गोष्टी शासनाने आणि सरकारने खूप चांगल्या केलेल्या आहे.
अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. फॉर एक्झाम्पल आता आपण पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बरोबर स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज आता आपण असं करतोय. तर स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंजमध्ये स्टेट लेवलवरती प्राइजेस वेगळे आहे, नॅशनल लेवलवरती 75 लाखचं प्राइज ठेवलेलं आहे. किंवा मी जे छोट्या स्पर्धा आमच्या सांगितल्या ज्याच्यात आम्ही 1 लाख, 1.5 लाख, 5 लाख, 10 लाख अशा जे छोटे छोटे स्पर्धा असतात आणि नॅशनली अशा स्पर्धा सगळे घेत असतात. या स्पर्धांमध्ये जरी मुलं सहभागी झाली आणि या स्पर्धांमध्ये ते जिंकली तर एक तर त्याच्यातून 2 गोष्टी समोर येतात की तुम्ही स्पर्धेमध्ये जिंकता आहात तर तेवढ्या ज्युरीजनी तुम्हाला बघितलं आणि तुमची आयडिया लोकांना आवडती आहे. त्यातून सुद्धा कॉन्फिडन्स त्या मुलालाही मिळतो आणि त्याच्या पेरेंट्सनाही मिळतो. मग त्यांना असं वाटायला लागतं की होय हा मार्ग जो आपल्या मुलांनी घेतला आहे तो योग्य मार्ग आहे. तसे छोटे छोटे टप्पे आहेत. लोकांनाही त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागतो, प्रोडक्टमध्ये पण लोकांचा कॉन्फिडन्स वाढायला लागतो. असं सगळं करत करत मला असं वाटतं समाजात हा हळूहळू बदल घडतोय. आणि आय थिंक एक 5-10 वर्षात जसं की इस्रायल हा एक जो देश आहे म्हणजे आय थिंक जगातला 5वा इनोव्हेटिव्ह कंट्री म्हणून समजलं जातं आणि ज्याच्यातून सगळ्यात जास्ती स्टार्टअप्स इकडनं सिलिकॉन व्हॅलीला जात आहेत. तसं टाइम टू कम भारतातून सुद्धा असे अनेक स्टार्टअप्स निघतील आणि एका सिटीचं कल्चर पण असतं. फॉर एक्झाम्पल इथे मला सांगावं असं वाटतं की भारतामध्ये असे 6-7 सिटीज आहेत जिथे स्टार्टअपचं कल्चर खूप चांगलं डेव्हलप झालंय. एक तर बँगलोर नंबर 1 आहे इन द स्टार्टअप इकोसिस्टम. त्याच्यानंतर दिल्ली NCR आहे जिथे खूप फंडिंगची सुविधा उपलब्ध आहे, मुलांना फंडिंग मिळतंय तिथे. आता हैदराबाद आहे, चेन्नई आहे, पुणे आणि मुंबई असे एक 6-7 सिटीज आहे. आणि इमर्जिंग सिटीजमध्ये जयपूर आहे, इंदोर आहे, असे सिटीज सुद्धा सुरत अशा पण क्रिएट होतात. तर स्लोली ग्रॅज्युअली हे कल्चर भारतामध्ये आता प्रॉमिनंटली यायला लागलंय. आणि जसं की आपण बघतो की काही युनिकॉर्न्स ज्या तयार झालेल्या आहे भारतामध्ये पुण्यात. युनिकॉर्न म्हणजे ज्यांना चांगलं यश मिळालंय असे स्टार्टअप भरभरून ज्यांना यश मिळालेलं आहे आणि कमी टाइम स्पॅनमध्ये म्हणजे 3 ते 5 वर्षात ते एकदम मोठे झाले अशा ज्या कंपन्या आहेत. तर ह्या सगळ्यांना बघून सुद्धा आता लोकांना प्रोत्साहन वाटतंय आणि सामाजिक बदल घडतोय. ही नवीन वाटचाल आहे. एम्प्लॉयबिलिटीचा मार्ग सोडून हा नवीन मार्ग आणि हे घेण्यासाठी एक तर कॉन्फिडन्सची खूप गरज आहे. म्हणजे हे सर्वसाधारण मुलासाठी नाहीच आहे. तो जो जिनियस मुलगा आहे किंवा ज्याला स्वतः आत्मविश्वास आहे असा मुलगाच याच्यामध्ये जाऊ शकतो कारण शेवटी त्याला ते सगळं लीड करायचंय. तर अशा क्वालिटीज असणारी लोकच याच्यामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे आणि कॉलेजेस पण ह्याला थोडंसं प्रोत्साहन देत आहेत. समाजातले काही उद्योजक याला फार चांगला रिस्पॉन्स देत आहेत. इव्हन गव्हर्नमेंट खूप इनिशिएटिव्ह घेत आहे. फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आपल्या राज्यातली जी इनोव्हेशन सोसायटी आहे ते दरवर्षी चॅलेंज घेतात आणि त्या चॅलेंजमध्ये टॉप 100 स्टार्टअप्स ते आयडेंटिफाय करतात आणि त्या स्टार्टअप्समधले 25 टॉप जे असतात त्यांना गव्हर्नमेंटकडून कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात. 15 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम गव्हर्नमेंट. असे सुद्धा खूप गोष्टी घडत आहेत ज्याच्यामुळे लोक उत्साहित असतात की आपण जाऊ या क्षेत्रामध्ये. नक्कीच. मॅडम आज स्टार्टअप्सचं एकंदरीत त्यांना मिळणारं प्रोत्साहन किंवा त्यांना आवश्यक मार्गदर्शन याविषयी आपण आज खूप छान माहिती आमच्या कार्यक्रमात सांगितलीत. आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.